मॅक्सिमम शिल्प जी आपल्याला दिसतात, ती त्या देवतांच्या पुराणातल्या आलेल्या कथा. आता उदाहरणार्थ आपण शिवकथा घेऊयात. त्यातलं पहिलं आपण रावणानुग्रह नावाची कथा येते, की रावणाने संपूर्ण पर्वत उचलला होता, हं, कैलास पर्वत आणि फक्त शिवाने त्यांच्या पायाचा अंगठा दाबला आणि तो पर्वत खाली आला. हं. अनेक गोष्टी आहेत ना समजून घेण्यासारख्या. पहिली म्हणजे गर्व, प्रचंड गर्व, की मी अख्खाच्या अख्खा कैलास बाजूला ठेवून देईन. हा एक आहे. आणि दुसरं म्हणजे ते शिल्प सांगत असताना मी बोलतोय, की सगळं हलतं ते शिल्प. तुम्ही जर वेरूळला गेला असाल, तर हो, तिथं तो हो. रावण उचलतो शिल्प आहे. हं, सगळं शिल्प हलताना दिसतं आजूबाजूला. पण शंकर अत्यंत शांत दिसतात हं, तुम्हाला. हं, भगवान शंकर फक्त पाय ठेवतात. म्हणजे तुमच्या घरावर संकट येऊ दे किंवा तुमच्यावर संकट येऊ दे. तुम्ही जर स्थिर असाल, तर तुम्ही जो मार्ग अवलंबाल तो परफेक्ट असतो. त्यातनं मार्ग निघू शकतो. हं, हं, असे अनेक आहेत. चंडेशानुग्रह असेल, मार्कंडेयानुग्रह असेल, लिंगोद्भव शिवाची मूर्ती असेल, हं. खरं बोलावं, खोटं बोलू नये. अगदी बारीक-बारीक गोष्टींपासून मोठे-मोठे संदेश तुम्हाला मिळतात.